शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट सध्या आपल्या संपर्कात आहेत। संजयजी, अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण होतं आणि त्यात पोलिसांना साधा आरोपी नेता येत नाही। रिमांडसाठी घेऊन जाताना तो पोलिसांचा रिव्हॉल्वर हिसकावतो आणि स्वतःवर गोळा झाडून घेतो, त्यात त्याचा मृत्यू होतो। ही घटना जी आहे ना, ही मनाला पटत नाही। एखाद्या ज्या घेऊन आरोपीला घेऊन जाताना कमीत कमी 4 जण पोलीसवाले असतात। 4 जणांच्या तावडीत आता एवढा मोठा काही डिपार्ट तो पहिलवान नव्हता की जो पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकून घेणे, स्वतःवर गोळ्या झाडणे, पोलिसांवर गोळ्या झाडणे, हे थोडं संशयास्पद वाटतं। हे स्पष्ट माझं मत आहे। म्हणून अशा प्रकरणामध्ये ज्याच्याकडून हलगर्जीपणा झाला असेल तो तर फासावर लटकणार होता, परंतु अशा पद्धतीने त्याचा मृत्यू होणं हे शंकेला वाव देण्यासारखं आहे। मग कायदा काय? कायद्याचं जे काही भीती लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे, तर समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे होती की असा जर कोणी जर असा प्रकार केला तर फासावर जावं लागतं। हा जो काही मेसेज द्यायचा होता तो संपला ना। आता त्यांनी काही आत्महत्या करून घेतलं, विषय संपला आता। संजयजी, हे प्रकरण आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात होतं झाली पाहिजे आणि हे प्रकरण जे काही मोठी एजन्सी असेल यंत्रणेमधली त्याच्याकडे देऊन जर याच्यामध्ये जर कुणाची चूक झाली तर खऱ्या अर्थानं त्याला सुद्धा आता मोठा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे। संजयजी, तुमच्याच मित्रपक्षाचे भाजपचे गृहमंत्री आहेत, तुम्ही जाब विचारणार का गृहमंत्र्यांना? गृहमंत्री असो का मुख्यमंत्री असो का कुणाचाही सरकार असो, आपण घटनेचं गांभीर्य पहा। सरकार कुणाचं, या पक्षाचं का त्या पक्षाचं, हा वाद घालण्याचा विषय नाही होऊ शकत। घटना काय आहे त्या घटनेचं गांभीर्य पाहून त्याच्यावर चौकशी होणे, मग त्याला ते सर्व जनतेसमोर उघड आणणे, आरशासारखं स्पष्ट लोकांना चित्र दिसलं पाहिजे की हे सरकार करतंय, मग ते कोणाचंही असो। म्हणून मी पक्षाच्या किंवा सरकारच्या याच्यामध्ये न जाता एक सामाजिक, एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा मी माझं मत हे आहे की याची चौकशी गांभीर्याने झाली पाहिजे। यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतोय। पण संजयजी, एक आरोपी साधा नेता येत नाही, काय म्हणायचं मग? पोलीस संरक्षण कोणाचं करणार आहे? असा जर आरोपी स्वतःवरती बेड्या असलेल्या हातात बेड्या असताना रिव्हॉल्वर खेचतो, स्वतःवर गोळ्या झाडतो, जो मुख्य आरोपी आहे, संरक्षण कोणाचं करणार? तोच तर सगळा संशयास्पद प्रकार आहे। मी कुठे त्याला पोलिसांना मी काही सपोर्ट करत नाही। मी पोलिसांचा हलगर्जीपणाच म्हणतोय मी याला, दुसरं काही त्याचा दुसरं शब्दच नाही। हा एन्काउंटर असल्याचं म्हटलं जात आहे विरोधी पक्षांकडनं, एन्काउंटर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे थेट। ते काही असो, याची चौकशी झालीच पाहिजे आणि म्हणजे काय आणखी त्याला कोणत्या लेवलवर जाऊन चौकशी केली पाहिजे, परंतु त्याच्यातलं सत्य हे बाहेर आलं पाहिजे। नक्कीच, धन्यवाद संजयजी, आपण साम टीव्हीशी बातचीत केलीत आणि प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी।